स्वाभिजात प्रश्न, तपशीलवार संशोधन, पक्षपातीपणा नव्हे समतोल, आक्रस्ताळपणा नव्हे अभ्यासपूर्ण, तज्ञांचा सहभाग, सखोल विश्लेषण, विविध विषयांचा वेध घेणारा एक नंबरचा कार्यक्रम। पहा रोखोक डॉक्टर उदय निरगुडकरांसोबत सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9 वाजता फक्त झी 24 तासवर। नमस्कार, मी अजित चव्हाण। रोखोकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शेतकरी संपाचा पहिला टप्पा गुरुवारी प्रेक्षको पार पडलाय। कर्जमाफीच्या मागणी करता गेल्या 8 दिवसांपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाल्याची विक्री बंद ठेवून संप पुकारला होता। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देण्याची घोषणाही केली, पण संपूर्ण कर्जमाफीच्या मागणी करता शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवलंय। मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं असताना महाराष्ट्रातले शेतकरी मात्र शांततामय मार्गाने आंदोलन करतायत। ही चांगली गोष्ट आहे। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता नाशिकमध्ये आज शेतकरी नेत्यांच्या सुकाणू समितीची बैठक झाली। कर्जमाफीसह इतर मागण्या मान्य करण्याकरता शेतकरी नेत्यांनी आणखी 4 दिवसांची मुदत सरकारला दिली आहे। या मुदतीत निर्णय झाला नाही तर मंत्र्यांना राज्यात सभा घेऊ देणार नाही, रास्ता रोको आणि रेल रोको करण्यात येईल असा इशारा सुकाणू समितीने दिलाय। याचाच अर्थ पुढच्या काळामध्ये आंदोलन आणखी तीव्र करण्याचा शेतकरी नेत्यांचा निर्धार आहे। आंदोलनाचा पहिला टप्पा संपलाय, पण शेतकऱ्यांचा संघर्ष संपत नाहीये। शेतकरी विरुद्ध सरकार हा तिढा नेमका कसा सुटेल? कर्जमाफी द्यायला सरकार तयार आहे, मग आंदोलन का? चर्चेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवता येणार नाही का? सरकारची चर्चा न करण्याची भूमिका जी आहे ती नेमकी कशा करता? शेतकरी संपावरून राजकारण केलं जात आहे का? सुकाणू समितीत राजकीय व्यक्तींचा समावेश असावा की नसावा? राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीवर शेतकऱ्यांनी आक्षेप का घेतला? संपात उतरलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना अजूनही सत्तेत सहभागी येते कशी? आणि या सगळ्या संघर्षातून शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे? यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण वेध घेऊयात आजच्या रोखोकमध्ये। संप संपला, एल्गार सुरूच। आणि एक महत्त्वाचा रिपोर्ट या सगळ्या विषयावरचा पाहूया। संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी उत्स्फूर्त संप पुकारून राज्यातील शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली। या शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नाशिकमध्ये गुरुवारी सुकाणू समितीची बैठक झाली। मात्र बैठकीच्या सुरुवातीला जोरदार गोंधळ झाला। काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या उपस्थितीला काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला। सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी तर थेट व्यासपीठाचाच ताबा घेतला। खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू राजकीय पक्षांशी संबंधित आहेत, त्यांना बाहेर काढण्याची मागणी इनामदार यांनी केल्यानं एकच गोंधळ उडाला। आंदोलनाची समिती राजकीय का पाहिजे? का राजकीय नेते व्यासपीठावरती पाहिजे? का सामाजिक कार्यकर्ते किंवा शेतकरी नाही पाहिजे? त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांना बसवलं जात नाहीये। तर माझा हा आक्षेप आहे, जर समिती बनवायची असेल तर सर्व राजकीय नेत्यांना घ्या। जर समिती बनवायची असेल तर यात कोणत्याही राजकीय नेत्यांना घेऊ नका, सामान्य शेतकऱ्यांना घ्या आणि मगच हा लढा पुढे चालू करा। दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय सुकाणू समितीने घेतलाय। येत्या 12 जूनपर्यंत सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यात मंत्र्यांचे दौरे किंवा सभा होऊ द्यायच्या नाहीत। 12 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आणि 13 जूनला रास्ता रोको आणि रेल रोको करण्यात येईल। तसंच राज्यातलं आंदोलन राष्ट्रीय पातळीवर नेण्यात येईल असे निर्णय सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आले। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर सरकार खाली खेचू असा इशारा देतानाच आमच्यात एक गद्दार होता, त्याला पक्षातून बाहेर काढू असं राजू शेट्टींनी यावेळी स्पष्ट केलं। या क्षणापासून एकाही मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करून द्यायचा नाही। पहिल्यांदा कर्जमुक्तीचं बोर्ड, आमच्या संपाचं बोर्ड आणि मग इथं काय असेल ते बोलू नाही तर इथं आमच्या गावात येऊन आता तुमची भाषण चालायची नाही हे आता ठणकावून सांगायला पाहिजे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला असेल नाहीतर महाराष्ट्राचं सरकार पडलेलं असेल अशी परिस्थिती आपण दिल्याशिवाय सोडणार नाही। या बैठकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सर्वांनीच लक्ष केलं। भाजप सरकारवरही यावेळी टीकेचे जोरदार आसूड ओढण्यात आले। संघटनेचे नेते इथं हजर आहेत,
हातात नागर असतं पण डोक्यात धर्म असतं आमच्या, डोक्यात जात असतं आमच्या, विद्या जातीचा विद्या धर्माचा, पक्षाची गुलामी असतं आमच्या डोक्यात. मित्र, आमच्या हातात जर नागर असेल ना तर माझ्या डोक्यात सुद्धा शेतकरी ठेवा. बस. मुंबईमध्ये दूध गेलं नाही पाहिजे, मुंबईमध्ये भाजी गेली नाही पाहिजे आणि मुंबईमध्ये पाणी सुद्धा गेलं नाही पाहिजे. या ठिकाणी मुंबईमध्ये पाणी कोण पाजतं तर नाशिक आणि रायगड या दोघांची पाईपलाईन तोडली की मुंबई जाम. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुकाणू समितीची बैठक पुन्हा 15 दिवसांनी बोलावण्यात आली आहे. शेतकरी संपाचा पहिला टप्पा आता संपला, पण आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उद्रेक सुरूच राहणार आहे एवढं नक्की. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. तर रोकठोकमध्ये आपण या महत्त्वाच्या विषयावरती आज प्रेक्षक हो चर्चा करणार आहोत. राज्यात सर्वाधिक चर्चेत आजचाच विषय संप संपला, एल्गार सुरू. माझ्याबरोबर काही महत्त्वाचे पाहुणे आहेत, त्यांची ओळख मी आपल्याला करून देतो. डॉक्टर अजित नवले आहेत, राज्य सरचिटणीस आहेत किसान सभेचे, ते नाशिकवरून माझ्याबरोबर आहेत. डॉक्टर अजित नवले, स्वागत तुमचं. गिरीधर पाटील आपल्याबरोबर आहेत. गिरीधरजी, आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. विजय जावंदी आहेत, शेतकरी नेते, नागपूरच्या स्टुडिओमधून. विजयजी, आपलंही स्वागत. माधव भांडारी, भाजपचे मुख्य प्रवक्ते, आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत. माधवजी, आपले खूप खूप स्वागत. सर्व पाहुण्यांना माझी एक विनंती असेल, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण थोडक्यात सगळे मुद्दे मांडूयात आणि वेळेची मर्यादा आपल्याला आहे, त्यामुळे सगळ्यांचे सगळे मुद्दे या ठिकाणी मांडून झालेच पाहिजे. प्रत्येकाची बाजू या ठिकाणी प्रत्येकाला मांडता आली पाहिजे, असं मी चर्चेच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. डॉक्टर अजित नवले, काय नेमकं आज घडलं आणि आजच्या या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये तुम्ही होतात, मुख्यमंत्र्यांबरोबरच्या आधीच्या चर्चेलाही तुम्ही होतात, मात्र त्या सगळ्याला तुम्ही विरोध केल्यानंतर आजच्या चर्चेमध्ये काय ठरलंय तुमचं? आज खरं तर फक्त सुकाणू समितीच्या लोकांना आम्ही इथे बोलवलेलं होतं, मात्र आपण पाहिलं की बैठक आहे म्हटल्यानंतर अत्यंत उत्स्फूर्तपणाने हजारो लोक हे गावागावातून त्या बैठकीसाठी आले. 5-1 हजार लोक त्या सगळ्या बैठकीत सामील झाले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो उद्रेक आहे त्याचा अंदाज आपण याच्यावरून लावू शकता. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत अत्यंत शांतपणाने, गांभीर्याने आपला सबंध अनुभव चळवळीचा पणाला लावत सबंध राज्यातील नेत्यांनी भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पहिला टप्पा जो पुकारला होता त्याच्यामध्ये शेतीमालाचा आणि दुधाचा पुरवठा हा शहरांना रोखण्याचा तो टप्पा होता. 7 दिवस तो टप्पा चालणार होता. त्यानुसार काल तो टप्पा संपला. आज दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनाची आपण सुरुवात करतोय आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला किंवा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सरकारला आपण वेळ दिलाय की सरकारने अजूनही चर्चा करावी, अजूनही मार्ग काढावा आणि संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी, पेन्शन, वीज आणि सिंचनाचे प्रश्न, याच्याबद्दल शेतीमालाच्या हमी भावाचे प्रश्न, याच्याबद्दल तोडगा काढावा. त्याचबरोबर आम्ही एक नवीन मागणी करतोय आणि ती म्हणजे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात सरकारने दडपशाही करत केसेस केलेल्या आहेत, या केसेस संबंधपणाने मागे घ्याव्यात, अशा प्रकारच्या मागण्या ह्या आम्ही आज केलेल्या आहेत. आम्ही पुन्हा 3 दिवसाची मुदत सरकारला देतोय. या 3 दिवसात त्यांनी खरोखर जमिनीला येऊन चर्चा करावी, मार्ग काढावा. नाही त्यांनी काढला तर मग मात्र आपण सांगितल्याप्रमाणे 12 तारखेला. अजित नवले, आपली भूमिका लक्षात आली. विजय जावंदे, आम्ही आपल्याकडे येतो. अजित नवले, यापूर्वीच्या रिपोर्टमधूनही आपण काय घडलं आज दिवसभरामध्ये ते आम्ही सांगितलंच आहे, तुम्ही ती माहिती दिलीत, आपला मुद्दा लक्षात आला. विजयजी, हे जे सरकार आहे हे सरकार सत्तेत आल्यानंतरचं सगळ्यात मोठं हे आंदोलन होतं. हा शेतकऱ्यांचा संप सगळ्यात मोठा होता. सरकारची शेती आणि शेतकऱ्याच्या बाबतीतली कुठली धोरणं यातनं समोर आली? कसा प्रतिसाद मिळाला सरकारचा? तुमच्यातला शेतकरी नेता या सगळ्याकडे पाहताना काय सांगतोय? नाही, मला असं वाटतंय की 2 दिवस जे आंदोलन चाललं आणि तिसऱ्या दिवशी ते मागे घेतलं. मागे घेताना सरकारने जे जे काही सांगितलं ते शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही आहे. 70% मागण्या शेतकऱ्यांच्या मान्य झाल्यात हे म्हणणं सपशेल खोटं आहे आणि 100% घात झाला हे खरं आहे. मी एक मागणी सांगतो. काय त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अल्पभूधारकांचं कर्ज माफ करू. आता अल्पभूधारकांचं कर्ज माफ करू म्हणजे 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आता 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्यांचं सुद्धा संपूर्ण कर्ज माफ करणार का?
की उत्तर प्रदेशप्रमाणे 1 लाखाचं कर्ज माफ करणार, ते म्हणतात आम्ही अभ्यास करतो आहे. जर असं झालं तर मग विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातला कोरडवाहू शेतकरी त्याच्यातनं संपूर्णपणे बाद होऊन जाईल. आणि मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीमध्ये जसं कर्जमाफीची एकूण रक्कम त्याच्यातले 50% पश्चिम महाराष्ट्रात गेलेत आणि 18% विदर्भात आले आणि 22% मराठवाड्यात गेले, त्याच्यापेक्षा जास्त अन्याय होणार आहे. कारण मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीमध्ये 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्याचं विजयजी, सरकार जेव्हा अभ्यास करेल, सरकार जेव्हा अभ्यास करेल म्हणते, तेव्हा तुम्ही सरकारला सुचवा ना तुम्हाला नेमकं काय हवं आहे. एक मिनिट मला पूर्ण करू द्या ना. हां, मला 1 मिनिट सांगतो ना. नंतर मग ते म्हणतात की हमी भावापेक्षा कमी भावानं विकत घेणं हा कायद्यानं गुन्हा ठरवू. हे करता येईल का? जर आयात निर्यातीचं धोरण केंद्र सरकारच्या हातात आहे ना, स्वस्त आयात येत असेल तर मग हे कसं काय थांबवणार आहे? तिसरा मुद्दा, राज्याचा कृषी मूल्य आयोग, राज्याला तो अधिकार आहे का? म्हणून मला असं वाटतंय की यात जे झालं ना ते फक्त संप फोडण्याकरता फार चांगल्या पद्धतीने राजकारण झालेलं आहे, पण शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलेलं नाही आहे. आता गोष्ट कशी होते, विक्रमी कर्जमाफी, 30,000 कोटीची कर्जमाफी आकडा सांगितला जातोय. मी आत्ता माझ्या वायफळ गावच्या बँक ऑफ बडोदाचं हे पत्र आणलेलं आहे. 2011 सालचं पत्र आहे. मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीमध्ये त्यांना 1 कोटी रुपये मिळाले होते. 2011 मध्ये त्यांचे 3.5 कोटी रुपये NPA झालेले आहेत. म्हणजे 2011 मध्येच चौपट कर्ज जवळपास बँकेचं थकीत झालेलं होतं. म्हणजे 7,000 कोटीचे 28,000 कोटी रुपये 2011 मध्येच झाले होते. मग आता 30,000 कोटी रुपये विक्रमी कशी काय झाली हो? म्हणून हे सपशेल खोटं आहे. मला काय वाटतंय की एक तर मी सतत म्हणतो आहे की हा प्रश्न राज्याच्या अधिकारातला नाहीच, पण मोदी साहेबांनी, आमच्या प्रधानमंत्र्यांनी हा राज्याकडे टोलवलेला आहे. आज जो निर्णय झाला की याला राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊ. आज मध्य प्रदेशमध्ये आंदोलन होत आहे. मध्य प्रदेशमध्ये आमचे 5 भाऊ बळी पडलेले आहेत, शहीद झालेले आहेत. तिथे तुरीची खरेदी होत नाही. मी आता एका हिंदी चॅनलवरनं आलो, भारतीय किसान संघाचे नेते सांगत होते की तुरीची हमीभावानं खरेदी होत नव्हती, गव्हाला हमीभाव नाही आहे. भंडारीजींना मी कालच सांगितलं होतं की मध्य प्रदेशमध्ये बोनस दिला जायचा शिवराज सिंग चौहानांकडनं, तो बोनस देऊ नका म्हणून मोदी साहेबांनी पत्र पाठवलं. मला वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न हे आता शेतकरी असंतोष व्यक्त करू लागला आहे. म्हणून आहे आज मुनगंटीवारांची गाडी अडवली. उत्स्फूर्तपणे शेतकरी उठतो आहे, पण आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हा असंतोष संघटितपणे व्यक्त झाला पाहिजे. त्याच्याशिवाय कोणतंही सरकार आमचं ऐकणार नाही. आज नाशिकला माधवराव मोरे मला त्या बैठकीत दिसले. मी त्यांना सलाम करतो. नाना तिथे आले, मुलुक मैदान तोफ. त्यांचा जर आशीर्वाद असेल तर निश्चित हा शेतकरी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध एक मोठा सत्याग्रह याच्या पुढच्या काळात उभा करेल. आणि तो झाल्याशिवाय मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही. विजयजी, मला फक्त एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची, ती म्हणजे हे सगळं करताना हे शांततेनं झालं पाहिजे असं वाटतं का? कारण आपण आताच माधवराव मोरेंचं नाव घेतलं. त्यांचं काम खूप मोठं आहे, कार्य खूप मोठं आहे, संघटन फार मोठं आहे. त्यांच्या मार्गाने जायचं तर शांततेनंच हे सगळं झालं पाहिजे का? कारण मध्य प्रदेशचा आपण आता विषय घेतलात. मध्य प्रदेशमध्ये जे घडलं ते फारच दुर्दैवी आहे आणि असं महाराष्ट्रात खरं तर घडणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती शांततामय आंदोलनानं, सत्याग्रहानं आंदोलन करण्याची आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्याची तरी तशी आहे. ते बिलकुल बरोबर. 1 मिनिट, महाराष्ट्रात ते घडलं नाही म्हणूनच राहुल गांधी महाराष्ट्रात आले नाही. जिथे गोळीबार झाला तिथे राहुल गांधी गेले. हे राजकारण आम्हाला नको आहे. आम्हाला शेतकऱ्यांचं आर्थिक राजकारण हवं आहे. मी नेहमी म्हणतो शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण या देशात नाही, ते उभं झालं पाहिजे. ठीक आहे विजयजी, सविस्तर तुमची बाजू ऐकून घेतली. आपण गिरधर पाटलांकडे जाऊयात. गिरधरजी, शेतकऱ्यांनी मोठी एकजूट दिसत नाही असं वाटतं का? कारण मुख्यमंत्र्यांची भाषा बदलत नाही, आकड्यांचे खेळ, शब्दांचे खेळ सुरू आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या एकजुटीचा अजून परिणाम सरकारवरती दिसत नाही. परिणाम न दिसण्याची कारणं जी आहेत ती राजकीय आहेत. भाजप सरकारची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अत्यंत गोची झालेली आहे आणि त्यांना नेमका काय मार्ग काढावा हे सुचत नाही आहे. मग सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे मागण्या नाकारायच्या, त्याच्यात पडायचंच नाही आणि खोटी माहिती द्यायची लोकांना. आता हे जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आहे आजीत, आता
तुम्ही पण शेती घेतली आहे आणि तुम्ही पण शेतकरी झाला आहात, तुम्हाला माहिती असेल पहिल्यांदा शेतकरी इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे कुठल्याही राजकीय पक्षाची मदत न घेता उठला आहे आणि निषेध व्यक्त करतोय. या आंदोलनाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की या 8 दिवसाच्या आंदोलनामध्ये सरकारला शेतकऱ्यांची ताकद कळली आणि शेतकऱ्यांना सरकारची अक्कल कळली. हे दोन्ही फॅक्टर जर आपण पाहिले तर हे आंदोलन यशस्वी झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा एक महत्त्वाचा भाग याच्यामधला असा आहे की पहिल्यांदा शेतकरी संघटना, शेतकरी नेते आणि इतर पक्षाचे नेतेसुद्धा शेतकऱ्यांच्या दबावामुळे सगळ्यांना एकत्र यावं लागलं. दुपारी मी गमतीने म्हणालो की हा दुसरा जनता पक्ष तयार व्हायची या परिस्थिती तयार झालेली आहे आणि कदाचित याच्यानंतर सत्ताधारी विरुद्ध सारा देश असं एक वातावरण तयार होतं का, कारण बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा शेतकरी आंदोलनं आता पसरायला सुरुवात झालेली आहे. उद्रेक, असंतोष, नाराजी, चीड ही सगळी होतीच, पण पुणतांब्याच्या निमित्ताने ती सगळी व्यापक स्वरूपावरती आली आणि शेतकऱ्यांचं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आपल्याला देशामध्ये सुरू झालेलं दिसतंय. गिरधरजी, एक परखड समीक्षण मला तुमच्याकडनं हवं आहे. मी थोडंसं थांबवतो. मला एक थोडंसं परखड समीक्षण तुमच्याकडनं हवं, नंतर मला माधवरावांकडे जायचं आहे. एक मुद्दा एक असा की सुरुवात जिथून झाली होती कुठंतरी अपरिपक्वपणे शेतकऱ्यांची ताकद पणाला लावण्याचं काम झालं का? आणि जसा संप फुटला किंवा संप फुटला म्हणण्यापेक्षा सरकारनं चर्चेला बोलवलं आणि सरकारकडे चर्चेला गेलेले तुमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी मागण्या मान्य झाल्या हे सांगून मोकळे झाले, त्यानं कुठेतरी गांभीर्य कमी झालं होतं का? आणि आता पुढच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये हे सगळं गांभीर्य टिकून राहील असं वाटतं का? नाही, आंदोलनाचं गांभीर्य जे होतं ना, पुणतांब्याचे शेतकरी बिचारे, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलन आपल्याला तिथल्या तिथल्या मी त्या ठिकाणी जाणाऱ्यांपैकी नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचणाऱ्या पत्रकारांपैकी मी एक होतो. मुद्दा शेतकऱ्यांचा नाही, शेतकरी नेत्यांबद्दल आपण बोलूयात गिरीधरजी. शेतकरी जे नेते जिथे चर्चेला गेले म्हणजे सगळंच आपण आता संप मिटलाय, पुढची जी पुढे जाताना पुन्हा मागं वळून पाहण्याचा प्रकार तसा मी आपल्याबरोबर करतोय. तुम्हाला काय वाटतं त्याच्या बाबतीत? हां, नाही, याच्यामध्ये जे आता सुकाणू समिती तयार होते, या समितीमध्ये अभ्यासक आहेत, याच्यामध्ये शेतकरी नेते आहेत, आंदोलनाची माहिती असणारे लोक आहेत. त्याच्यामुळे एवढी सहजासहजी फसगत व्हायची शक्यता नाही आहे असं एक मला वाटतं. आणि पुणतांब्याचं जे आंदोलन होतं ते आपण जसंच तसं आता आपण स्वीकारतोय. त्यांनी केलेल्या पण आज राजकीय नेत्यांच्या काही राजकीय नेत्यांच्या उपस्थितीला गिरीधरजी तिथे विरोध झाला काही, कारण खूप सारे शेफ एकत्र आल्यानंतरही जेवण बिघडतं, तसं आता होणार नाही ना अशी शेतकऱ्यांना भीती आहे. हो, शेतकऱ्यांच्या मदतीला जे येतील त्यांची मदत घ्यायची असं एक धोरण ठरलेलं आहे. कारण काय होतं की शेतकऱ्यांची लढाई ही नेहमी एकाकी असते. सत्ताधारी असले की ते शेतकऱ्यांच्या मागण्या नाकारतात आणि मग त्यांना विरोधकांची मदत मिळते. मग सत्ताधारी कोण आहेत आणि विरोधक कोण आहे याला तसा फारसा अर्थ राहत नाही. कारण BJPने शेतकऱ्यांबद्दल जी काही वक्तव्य केली त्यांच्या आंदोलनामध्ये, 302चा गुन्हा लावा किंवा सोयाबीनला काय भाव पाहिजे, स्वामीनाथन आयोगाबद्दल BJPची जी वक्तव्य आहे ती त्यावेळेला विरोधी पक्षातली झालेली होती. तर ती आता ते सत्तेत गेल्यानंतर त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही. हा एक मला ठीक आहे. आतापर्यंत काय गिरीधरजी याच्यावर आपण चर्चा केली, पुढचा एल्गार काय असेल त्यावर आपण चर्चा करूयात. पण तत्पूर्वी माधव भांडारींच्याकडे आपण जाऊयात. त्यांची प्रतिक्रिया या चर्चेमध्ये फार महत्त्वाची आहे. माधवजी, आंदोलनाचा पहिला टप्पा संपलाय, तुमचं सरकार या आंदोलनाची दखल घेण्यात कमी पडलं असं तुम्हाला वाटतं का? आणि एक महत्त्वाचं ते म्हणजे सरकार कुठेतरी शेतकरी विरोधी आहे असा संदेश यातनं गेला का असं सरकारला वाटतं का? पहिली गोष्ट म्हणजे मी पूर्णपणे सरकारच्या वतीने बोलायला अधिकारी नाही. मी सरकारच्या बाहेर आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडेन. पण त्याचबरोबर 2 गोष्टी मी स्पष्ट करतो की ह्या आंदोलनाच्या बाबतीत सरकारने जी संवेदनशीलता दाखवली, जो प्रतिसाद देण्याची तत्परता दाखवली,
ती यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सरकारने कुठल्याही आंदोलनाच्या बाबतीत दाखवलेलं नाही. ह्याच्यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलनं झाली. मावळचं आंदोलन, मावळच्या शेतकऱ्यांचं पाण्यासाठीचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये 3 शेतकरी मारले गेले आणि त्या आंदोलकांना त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी एकदाही भेट दिलेली नाही. अजूनही त्यातल्या लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. आम्ही सतत ते मांडतो, पिंपरी चिंचवड पालिकेनं आश्वासन दिलं होतं, अजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाही. आमच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूरच्या भूसंपादनाच्या बाबतीत आंदोलन झालं. शेतकऱ्यांनी जयगडच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. माझ्या देवगड तालुक्यामध्ये आम्ही आंदोलन केलं भूसंपादनाच्या विरुद्ध. त्या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये सरकारने कधीही आम्हाला आंदोलकांना, मला सोडून द्या, आंदोलकांना चर्चेला बोलावलं नाही, चर्चा केली नाही. आंदोलन चिरडून टाकण्याचा पवित्रा घेतला. आमच्या सरकारने ही भूमिका न घेता मुख्यमंत्र्यांनी स्वतः आंदोलकांना चर्चेला बोलावलं. चर्चेच्या 2-3 फेऱ्या केल्या आणि त्याच्यामधून सकारात्मक भूमिका घेऊन कर्जमाफीच्या संदर्भातलं धोरण जाहीर केलं. त्यामुळे आमच्या सरकारने पूर्णपणे प्रतिसाद दिलेला आहे. आमचं सरकार पूर्ण संवेदनशील आहे आणि सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, शेतकऱ्यांसाठी सरकार आहे. आत्ता आपण जी सगळी चर्चा करतो आणि आंदोलनाचा एक टप्पा संपून दुसरा टप्पा सुरू झाला असं आपण जे म्हणतात, ते अतिशय खरं आहे. आत्तापर्यंत जे आंदोलन केलं ते शेतकऱ्यांमधल्या खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेलं आंदोलन होतं. आणि आता आजच्या सगळ्या ह्याच्यातून हे लक्षात आलं की आता हे आंदोलन वेगळ्या वर्गाच्या हातात जात आहे. म्हणजे थोडक्यात राजकारण्यांच्या हातात आंदोलन जात आहे. आणि जी भाषणं आपण आज ऐकवलीत ती भाषणं शेतकरी नेत्यांची भाषणं नव्हती, ती राजकीय नेत्यांची भाषणं होती. त्यांची भाषा राजकीय होती. डॉक्टर अजित नवले, त्यांचं उद्दिष्ट सुद्धा राजकारण. डॉक्टर अजित नवले, राजकारण्यांच्या हातामध्ये आंदोलन जात आहे असं माधव भंडारींचं म्हणणं आहे. आणि तिथे काही शेतकरी नेत्यांनी देखील, तिथे इनामदारताई होत्या, त्यांनी विरोध केला की राजकारण्यांना मंचावर स्थान का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला याचं उत्तर अजित नवले आपण सुकाणू समितीच्या वतीनं द्या. माधवजी ज्येष्ठ नेते आहेत, परंतु अत्यंत नम्रपणाने त्यांच्या ह्या मताशी मी बिलकुल सहमत होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे की पहिलं जे आंदोलन जे अयशस्वी झालं त्याच्यामध्ये मुख्य कारण हेच होतं की ते शेतकरी प्रामाणिक होते, परंतु त्याच्यामध्ये आंदोलन कसं हाताळावं, चर्चा कशी करावी, काय नक्की शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर भूमिका घेतल्या पाहिजेत याबद्दलच्या अनुभवाची कमतरता होती. या कमतरता दूर करण्याचा भाग म्हणून आपण पुढाकार घेऊन जे अनुभवी तज्ज्ञ विचारवंत आहेत, ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी आपली हयात खर्च केलेली आहे, अशा सर्व लोकांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातून ही कमतरता भरून काढून अधिक गांभीर्याने हे आंदोलन पुढे डॉक्टर अजित नवले, त्याच्यामध्ये राजकीय नेते असतील का? त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले राजकारणी असतील का? जरूर सांगतो मी. आणि त्यामुळे ह्या सगळ्या लढ्याची जी काही वैचारिक कमान आहे ती 100% शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हयात घातलेल्या लोकांच्या ताब्यामध्ये असेल, हे मी अत्यंत स्पष्टपणाने सांगतो. प्रश्न राहिला राजकारणी लोकांना याच्यामध्ये भागीदारी करण्याचा, तर मी आपल्याला नम्रपणाने सांगतो की गावागावातील सगळ्या पक्षाचे, मी नम्रपणाने पण अत्यंत ठामपणाने हा शब्द वापरतोय, इन्क्लुडिंग भाजप सहित सर्व राजकीय पक्षांचे जे गावागावातील कार्यकर्ते आहेत ते शेवटी शेतकऱ्यांची लेकरं आहेत. त्यांना त्यांच्या बापाच्या आईचे दुःख त्यांनी पाहिलेले आहेत, त्यांचं शोषण पाहिलेलं आहे आणि स्वाभाविकरित्या त्यामुळे ते आपल्या आंदोलनाबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यामुळे गाव स्तरावरती परिस्थिती आहे. राजकीय राज्याच्या स्तरावर सुद्धा जे विरोधात आहेत त्यांची काही राजकीय भूमिका आहे. ते राजकीय भूमिका घेणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते स्वातंत्र्य आपण दिलेलं आहे. त्यांनी ती राजकीय भूमिका घ्यावी आणि त्यांचं सबंध राजकीय जी ताकद आहे ती शेतकऱ्याच्या बाजूने वापरणं हे त्यांचं कर्तव्य आहे. ते करतील, परंतु त्यांनी शांततेचा भंग करू नये. शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन करतोय त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करू नये ही नम्र विनंती आपल्या माध्यमातून या सगळ्या राजकीय पक्षांना मी करेल. अत्यंत शांततेच्या मार्गाने, विचारपूर्वक, पुरेशा गांभीर्याने शांततेने आंदोलन करा असं म्हणतात. मला एक ब्रेक घ्यायचा पण ब्रेकला जाण्यापूर्वी माधव राजकारण याच्यात येणार नाही याचा पूर्ण आपण प्रयत्न याच्यामध्ये करणार. माधव भंडारींची प्रतिक्रिया घेऊन आपण ब्रेक घेऊया. नाही, इथे शांततेचा उल्लेख झाला म्हणून मला मध्ये बोलावं असं वाटलं. शांततेचा हा शब्दप्रयोग करत असताना आज सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या गाडीवरती जो हल्ला झाला आणि खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तो काँग्रेसचे पदाधिकारी होते. या सगळ्या शेतकरी आंदोलनामध्ये ज्यांच्यावरती हिंसेच्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल गुन्हे दाखल झालेत
ते बहुतेक सगळे 90% लोक हे कोणत्या आणि कोणत्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे शांततेचा शब्दप्रयोग करत असताना मी नंतर पुढच्या भागात येणार आहे की जी 3 भाषणं आज या ठिकाणी झाली ती जर शांततेची कल्पना असेल तर मग आपल्याला आपल्या सगळे शब्दप्रयोग आणि शब्दकोश सुधारून घ्यावे लागेल. खरं आजची जी घटना घडली एकूण त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या गाडीवरती कांदाफेक केली होती. कांदाफेक नाही, त्यांनी खुनी हल्ला केला. ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं, विजय जावंदेंकडे आपण ब्रेक नंतर जाऊयात की खरंच मग भारतीय जनता पक्षाविरोधात सर्वच जे शेतकऱ्यांना पाठिंबा देतात ते हे आंदोलन असेल का, आणि हा जो आता एल्गार बुलंद करण्यात आलेला आहे त्याचे नेमके पुढचे टप्पे काय असतील या सगळ्यावरती सविस्तर चर्चा करूयात. आणि आजच्या सुकाणू समितीत काय झालं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. सरकार त्याला कसा प्रतिसाद देईल तेही ऐकूयात. एक ब्रेक घेतो. संप संपला, एल्गार सुरू. रोकठोकमध्ये आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पुढच्या दिशेबाबतीत चर्चा करतोय. मी विजय जावंदे आपल्याकडे येतो. जसं आपण ब्रेकला जाण्यापूर्वी चर्चा केलीत, डॉक्टर अजित नवले आणि माधव भांडारी बोलत होते. मला सांगा, आता भाजप वगळून सगळ्या राजकीय पक्षांना सोबत जर घेऊन हे आंदोलन होणार असेल तर हे आंदोलन राजकीय नाही का? दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाच्या निमित्तानं ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात जर शासन चर्चा करणार असेल किंवा तसं निमंत्रण आलं तर चर्चा व्हावी का? आणि पुढच्या या टप्प्यामधल्या चर्चेचा भाग कसा असेल? जर चर्चेला बोलावलं तर शेतकरी नेते चर्चेला जातील का? नाही, पहिले तर भंडारी साहेबांनी जे म्हटलं मावळच्या आंदोलनाबद्दल की मावळच्या बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अजून मदत मिळालेली नाही. मी भंडारीजींना विनंती करतो की आता सत्तेत तुम्ही आहात तर तुम्ही ताबडतोब त्यांना मदत करा ना. तुम्ही निर्णय का घेत नाही आहेत? कारण की विरोधात असताना तुम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेलाच आणि त्याची निंदा केलेली आहे. अगदी खरं, हे राजकारणच आहे, बाकी काही नाही. जाऊ द्या हे आता. हां, मला काय म्हणायचं आहे की कुठलंही आंदोलन जेव्हा उभं राहतं एका सरकारच्या विरुद्ध तेव्हा त्या आंदोलनामध्ये विरोधी पक्ष जे असतात ते असतातच त्या आंदोलनामध्ये. जेव्हा शेतकरी संघटनेचं आंदोलन उभं झालं महाराष्ट्रात तेव्हा भारतीय जनता पार्टीचे लोक नव्हते का त्याच्यामध्ये? तेव्हा विरोधी पक्षाचे लोक त्या आंदोलनामध्ये नव्हते का? त्यांची सहानुभूती त्याच्यामध्ये नव्हती का? तर हे म्हणू शकत नाही की नव्हते. आम्ही निवडणुकीलाही उभे झालो तेव्हा आम्हाला या लोकांनी काँग्रेसच्या विरुद्ध पाठिंबा दिला तेव्हाच आम्ही निवडून आलो ना. एकाच्या शक्तीवर होत नाही हे. म्हणून राजकीय पक्षांचा सहभाग नको हे म्हणणं चूक आहे. आणि तुम्ही ज्या आमच्या ताईंचा उल्लेख केला, मी त्या ताईंचा ऐकलं आत्ता. त्यांनी सुद्धा काय म्हटलं आहे की काही राजकीय पक्षांचे नेते आहेत, जर घ्यायचं असेल तर सगळ्या पक्षांच्या घ्या आणि नाही तर मग कोणाला घेऊ नका. बिलकुल बरोबर आहे त्यांचं म्हणणं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जे म्हणता तसं, की हे आंदोलन राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नको आणि राजकीय पक्षांच्या म्हणजे कुणी पण त्यांच्या झेंड्याखाली आंदोलन होणार नाही आणि सरकार कुठलंही असलं हरकत नाही, पण अशीच एकजूट शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता झाली पाहिजे. आणि ही शेतकऱ्यांच्या मागण्यांकरताची एकजूट आहे की सरकार विरोधातली आहे? करेक्ट. ही शेतकऱ्यांची एकजूट आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता. आणि सरकार त्या मागण्या पूर्ण करू शकतं म्हणून सरकारच्या विरोधात ते आहे. अगदी खरं. आज काय झालेलं आहे? आज मी भंडारी साहेबांना सरळ विचारतो ना की आता बघा भाषा बदलते आहे सरकारची. त्या दिवशी घोषणा केली अल्प भूधारकांची, आता भाषा येते गरजू शेतकऱ्यांची. आता आम्ही अभ्यास करणार आहोत. आता आम्ही 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्यांचाही विचार करणार आहोत. मला जी माहिती मिळालेली आहे ती पुणतांब्याच्या आंदोलनाचा तह करताना त्या शेतकऱ्यांना असं सांगितलं गेलेलं आहे की 5 एकराच्या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे आणि आपल्याला 30,000 31,000 कोटीमध्ये ते सगळं बसवायचं आहे. आता मला समजत नाही की जर 5 एकराच्या द्राक्ष बागायतदारांचं, ऊस उत्पादकांचं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार असेल तर मग विदर्भ मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या खरं विजयजी म्हणजे तुम्ही आता यापूर्वी मी म्हणतो की
मागच्या भागामध्ये तुम्ही ते व्यवस्थित सांगितलं की कसा तो असमतोल होईल. मला 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 गिरधर पाटील तुम्हाला विचारायचं आहे. विजयजी पुन्हा येईन मी आपल्याकडे, पुन्हा येईन मी आपल्याकडे. मला एक मिनिट गिरधरजी, मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, ती अशी की आपला इतिहास आहे नेहमी की आपण युद्धामध्ये कमावतो आणि तहात गमावतो. सरकारच्या पुढं बोलणी करायला बसताना ठाम मागण्या, आता पुन्हा एकदा जे लाखो शेतकरी, कोट्यवधी शेतकरी हा कार्यक्रम ऐकणार आहेत, आत्ता मागण्या आपल्या, आणि हा जो एल्गार आपण पुकारणार होता आता आज नाशिकला नेमकं काय ठरलंय, टप्प्याटप्प्यानं आता पुढचं आंदोलन कसं असेल, आणि या आंदोलनानं आता शेतकऱ्यांना काय आणखी तुम्हाला सांगायचं आहे की कशा पद्धतीचं हे आंदोलन करा, कसं आंदोलन करा, आज काय ठरलंय? त्याच्या अगोदर मला एक मुद्दा असा घ्यायचा आहे की मगाची जे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांचा सहभाग याच्यावर जी चर्चा होत होते त्याच्यामध्ये BJPला हरकत आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये राजकीय पक्ष नको म्हणून, पण याच राजकीय पक्षांमधलं इनकमिंग त्यांना चालतं. दुसरी महत्त्वाची एक भाग अशी आहे की नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर भाजपने सगळ्या विरोधी पक्षांच्या सह तडजोडी करून तिथे सत्ता घेतलेली आहे. मग त्यांच्या सत्ता काढण्यामध्ये त्यांना विरोधी पक्षाचा सहभाग चालतो, पण या विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाग घेतला की तो मात्र चालत नाही. गिरीधरजी, खरं आहे, मला एक असं म्हणायचं, आता हे राजकारण नको, आपण आज पुढच्या शेतकऱ्यांच्या याच्यावर बोलूयात. कारण कसं आहे, मी 12 वर्ष असे सगळे कार्यक्रम करतोय. यापूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत नव्हता तेव्हाची भूमिका काय असायची, कारण सत्तेत आल्यानंतरच ही भूमिका बदलते. हा एक मोठा संशोधनाचा विषय. सत्तेत आल्यानंतर असं काय होतं, हा एक मोठा संशोधनाचा विषय. पत्रकार म्हणून मला हा प्रश्न नेहमी पडतो, आपल्या सर्वांनाच तो पडतो. पुढचं आता शेतकऱ्यांचं धोरण काय असेल, आज नाशिकमध्ये काय ठरलंय, कसं पुढचं आंदोलन तुमचं पुढे जाईल? मग आपण माधव भंडारींकडे जाऊया. मागच्या वेळेला शेतकरी आंदोलनाशी चर्चा करताना पुणे तांब्याचे शेतकरी, ज्यांचा अभ्यास नव्हता, ज्यांना अनुभव नव्हता, असे नवीन शेतकरी सरकारच्या ताब्यामध्ये गेले आणि सरकारने व्यवस्थितपणे त्यांना गुंडाळलं. त्यांना शेतकरी नेते म्हणूयात आपण, कारण शेतकरी तर विचार आंदोलनात खाली बसला होता. शेतकऱ्यांचे नेते बरोबर, पण आता या नव्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या असतील त्या अधिक अभ्यासपूर्वक योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या कारणासाठी, योग्य त्या व्यासपीठावरती मागू. काय होतं की आपण केंद्राच्या मागण्या राज्याकडे करतो आणि WTOच्या पण काही त्याच्यामधल्या मागण्यांवरती अतिक्रमण करतो. या सगळ्या बाबींचा राज्य सरकारच्या हातामध्ये जेवढ्या गोष्टी देण्यासारख्या असतील त्याच्यावर अगोदर आपण टार्गेट करू. बाकीचे चंद्रसूर्य आज आपण मागायचे नाही. राज्य सरकारच्या खिशामध्ये शेतकऱ्याची जेवढी लूट तुम्हाला आज दिसते, कर्जमाफी वगैरे हा शब्दच वापरू नका. शेतकऱ्याचं जेवढं आज शोषण झालं आहे ना, ते तुम्ही परत कसं करणार आणि सगळ्या शेतकऱ्यांमध्ये त्याची समतेमध्ये कशी विभागणी होईल किंवा त्यांना देता येईल, या फॉर्म्युल्यावरती काम झालं पाहिजे. कर्जमाफी जर झाली तर काही ठराविक शेतकऱ्यांचाच फायदा त्याच्यामध्ये होतो. बाकीचे शेतकरी ज्यांचं शोषण झालेलं असतं अशा शेतकऱ्यांना याच्यामध्ये काही मिळत नाही आणि सरकार थातूर मातूर कर्जमाफी देऊन मोकळी होईल. आणि आता दिलं ना तुम्हाला, काय परत काय पाहिजे, अशा याच्यावरती शेतकऱ्यांच्या शेतमाल भावासारखे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहतील आणि संपूर्ण शेतकरी आंदोलन मला वाटतं एक ठराविक याच्यावरती अडकून बसेल. तसं अडकून बसायला नको म्हणून आता तुम्ही नियोजन करताय. नवीन सगळे नेते तुमचे जोडले गेलेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन सगळं आता पुढे जाणार आहे असं ठरतंय. आपण माधव भंडारींना विचारूयात पाटील साहेब की आता दुसऱ्या टप्प्यामधलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये माधवराव शेतकरी अधिक आक्रमक होत आहेत. ते प्लॅनिंगनं सरकारच्या पुढे येणार आहेत, त्यांच्या मागण्या तुमच्या पुढे मांडणार आहेत, आणि सरकार म्हणून तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे तुमच्या सरकारची आणि भारतीय जनता पक्षाची, की हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे. ही तर भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जो राजकीय माणूस देखील येईल पण ज्याची सूचना चांगली असेल त्याची आम्ही मान्य करू. काय तुमचं आता पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून धोरण ठरतंय या आंदोलनाकडे? आता तुम्ही कसं बघताय, कसं सामोरं जाल? पहिली गोष्ट म्हणजे
या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांनी सहभागी व्हायला आमचा कुठलाही आक्षेप नाही. सगळ्या पक्षांचा तो अधिकार आहे, सगळ्या नागरिकांचा तो अधिकार आहे. त्यामुळे इथे मी राजकीय पक्षांच्या सहभागाला आक्षेप नाही घेतलेला. मी एवढंच म्हटलं की जे मुळात शेतकऱ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन होतं ते आज काही विशिष्ट लोकांच्या हातामध्ये गेलं आहे. आता ते विशिष्ट लोक कोण, पण ते शेतकऱ्यांसाठी लढणार असतील तर आक्षेप काय? म्हणजे तुम्हीच म्हणता आक्षेप नाही, माझा आक्षेप आहे त्याला. कारण आता ही शेतकऱ्यांच्या लढण्याची भाषा, शेतकऱ्यांसाठी लढण्याची भाषा करत असताना पद्धतशीरपणे ठरवून आणि अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हिंसाचाराकडे नेण्याची भाषा आज सुरू झालेली आहे. आज जी 3 भाषणं आपण ऐकवली त्या तिन्ही भाषणांमध्ये थेट हिंसाचाराचं प्रोत्साहन देणारी भाषणं होती. बच्चू कडूंच्या भाषणामधला एक उल्लेख आपण दाखवला नाही, पण त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू, आणि त्यांनी त्याचं आपल्या विधानाचं समर्थन केलं की मी हो असं म्हणालो आणि मला हे म्हणायचंच आहे. जयंतराव पाटलांनी त्यांनी भाषण फार आवेशात वगैरे केलं, पण त्यांनी जी भाषा वापरली पाणी तोडण्याची भाषा वापरणं कुठल्याही कारणासाठी हा ह्या देशामधला सर्वात वाईट गुन्हा आहे. आणि हा पूर्वीच्या सरकारने सगळ्यांनी मिळून ठरवला, मी एकदा ह्या आत्ताच्या सरकारने नाही ठरवलं. पाणी तोडण्याची भाषा करणं ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची प्रामाणिक भाषा नाही. ही भाषा जी आहे मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची भाषा, आणि त्याच्यात त्यांनी हवाला कोणाचा दिला आहे तर इसिसने जो इराणवर हल्ला केला त्याचा हवाला दिला. म्हणजे एका बाजूला इसिसचा हवाला, दुसऱ्या बाजूला पाणी तोडण्याची भाषा, आणि तिसऱ्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीने हिंसाचाराचं दिशा जी दिसली त्या सुधीर भाऊंच्या गाडीवर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या लोकांनी हल्ला केला आणि त्यांच्यावरती खुनी हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यातून हे सगळं दिसून आलं. त्यामुळे हे आंदोलन कुणाच्या हातात गेलं हे आज स्पष्ट झालेलं आहे. काय माधव भंडारींच्या या आरोपाला काय उत्तर आहे तुमच्याकडे? नाही माधवजी, मी आपल्याबद्दल परत एकदा सांगतो की आपण कृपा करून, आपण ज्येष्ठ आहात, आपण फार जबाबदारीने बोललं पाहिजे. बच्चू कडू यांनी भगत सिंगचा उल्लेख केला, इसिसचा नव्हे, आणि हे ऑन रेकॉर्ड आहे, कॅमेऱ्यात कैद आहे. आणि ते असं म्हणाले की भगत सिंगनी ज्याप्रमाणे बैऱ्यांना ऐकवण्यासाठी बॉम्ब फोडला आणि त्याचा आवाज करून बैऱ्यांना ऐकायला लावलं, जर हे सरकार आमचं ऐकत नसेल तर आम्ही त्या प्रकारे बॉम्ब फोडू, इसिस सारखा नाही. हे आपण कृपा करून याचं फुटेज मला आपल्याला दाखवायला आवडेल. आणि म्हणून भगत सिंगचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. बहिऱ्यांचं सरकार ऐकत नसेल तर आवाज करावा लागेल असं ते म्हणाले. त्याचबरोबर अधिकृतरित्या समन्वय समितीचा निमंत्रक या नात्यानं मी आपल्याला परत एकदा सांगतो, आम्ही त्याही ठिकाणी सांगितलं आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे, ते शांततेच्याच मार्गाने जाईल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. दुसरा प्रश्न आपण जो उपस्थित केला, पाणी तोडण्याचा प्रश्न, बिलकुल आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोत ते पाणी पुरवणारे आपण पाईक आहोत, परंतु माणूस आलेले आहेत. आमच्या एका सर्वेनुसार मी आपल्याला सांगतो किती वाईट दिवस यावे. आज शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाही आहेत, त्यांच्या शेतकऱ्यांच्या पोरांना आज पुरी द्यायला. ठीक आहे डॉक्टर अजित नवले, महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो तुम्ही पूर्णपणे खोडून काढलेला आहे की बच्चू कडू असं म्हणालेले नव्हते. माधव भंडारी, मला गिरधर पाटलांकडे जायचं, नंतर मी तुमच्याकडे येतो. शक्य नाहीये. नाही, बच्चू कडू माझ्या बरोबर इथे येण्यापूर्वी दुसऱ्या एका वाहिनीवरती फोनवर होते. तिथे सुद्धा त्यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आणि त्यांनी हे सांगितलं की मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे पाणी तोडण्याची भाषा, बॉम्ब टाकण्याची भाषा, शहीद भगतसिंगांची तुलना इथे होऊ शकत नाही. शहीद भगतसिंग ब्रिटिशांविरुद्ध लढत होते, इथे शहीद भगतसिंगांचं उदाहरण लागू पडत नाही. आपल्या समर्थनासाठी, आपल्या हिंसक मानसिकतेच्या समर्थनासाठी शहीद भगतसिंगांचा दाखला देणं हे तर आणखी वाईट आहे. आपण कुठल्या पद्धतीने कुठल्या दिशेने जायचा प्रयत्न करतो. तुम्ही सुकाणू समितीचे समन्वयक निमंत्रक म्हणून तुम्ही असं जाहीर करा की हिंसेचं आम्ही समर्थन करणार नाही. तुमच्या व्यासपीठावर कोणी येऊन हिंसेचं समर्थन केलं असेल तरी ते तुम्हाला मान्य नाही असं तुम्ही सांगताय? नाही, नुसतं सांगून उपयोग काय? हिंसाचार चालू झाला नाही, तिथे सुधीर भाऊंच्या गाडीवर हल्ला झाला कशामुळे? नाही, पण तो राजकीय आंदोलनातल्या राजकीय लोकांनी यांच्या व्यासपीठावरून जी हिंसाचाराची भाषा वापरली गेली त्याचे पडसाद ताबडतोब उमटले ना. या अशा तऱ्हेच्या हिंसक कारवाईची जबाबदारी ही या भाषा वापरणाऱ्यांना घ्यावीच लागेल. त्यांना त्या व्यासपीठावरून जी भाषा वापरली. डॉक्टर अजित नवले, सुकाणू समितीने सांगितलंय आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करायचंय, ते शांततेच्या मार्गाने अधिक तीव्र होईल यात शंका नाही. कारण कुठेही आपण पाहिलंय जगाच्या पाठीवरती आपण ब्रिटिशांना घालवलं, शांततेच्या मार्गाने मोठं आंदोलन होऊ शकतो आणि समोरचा जेरीस येतो, अगदी हे तितकंच खरं आहे.
डॉक्टर अजित नवले, मी तुमच्याकडे येईन, पण मला आता गिरधर पाटलांकडे गेलं पाहिजे. गिरधर पाटील, कार्यक्रमाचा शेवट मला करायचा आहे. जाता जाता या व्यासपीठावरून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? आता नेमकं काय ठरलंय आणि एल्गार कसा बुलंद करायचा, अगदी थोडक्यात? नाही, याच्यामध्ये काय झालं आहे की आंदोलनाची सुरुवातीपासूनची भाषा होती ती अहिंसक मार्गाने जाण्याची होती, पण या आंदोलनावरती रिॲक्ट होताना भाजपच्या लोकांची जी काही वक्तव्य आली, खुद्द माधवजींचं स्टेटमेंट होतं की तुम्ही खुशाल संपावरती जा, आम्ही आयात करून नाही, मला याच्यावरती बोलायला लागेल, मला बोलायला द्या याच्यावर. नाही पाटील साहेब, याच्यावर एक सेकंद, पाटील साहेब फक्त एक सेकंद ऐकून घ्या. जखमेवरती ऐका, शेतकऱ्यांना साले म्हणून हिणवणं, आणखी एक कोणीतरी म्हणलं की जीन पॅन्ट घालून शेतकरी आंदोलन करतायत. अशा प्रकारे शेतकऱ्यांची हेटाळणी व्हायला लागली. आपण त्याचाही खुलासा घेऊन टाकू. माधव, त्यांचं म्हणणं असेल तुम्ही सगळे नेत्यांनी, सत्ताधारी नेत्यांनी चिडवलं शेतकऱ्यांना, म्हणून हा उद्रेक आणखी जास्त वाढला. पाटील साहेब एक लक्षात घ्या, आपण विचारूया ना तुम्हाला. पाटील साहेब, पुन्हा माधव भंडारींकडनं खुलासा घेऊ आपण. जिथे माझा संबंध आहे, माझ्यापुरतं मी परत स्पष्ट करतो की तो शब्द प्रयोग, ते वाक्य मी केलेलं नाही. एका वर्तमानपत्राने खोटारडेपणा करून हे वाक्य माझ्या नावावर खपवलं. बाकीच्या त्यावेळेला सगळ्यांच्या बातम्या आल्या, त्याच्यात कुठेही हे वाक्य नाहीये, फक्त एका वर्तमानपत्रात आहे. त्याने हा राजकीय खोडसाळपणा केला आणि हा खोडसाळपणा करण्याच्या मागे प्रेरणा काय होती हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विधान झालेलं नाही आणि मी या विषयांमध्ये अत्यंत कायम संवेदनाक्षम असतो. मी नेहमी आंदोलनाच्या बाजूने उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. अनेकदा पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेऊन मी आंदोलनात भाग घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या तोंडून असं विधान कधी होऊ शकत नाही. पुन्हा एकदा माधव भंडारींनी खुलासा केलेला आहे, पण जीन्स पॅन्ट आणि साले या बाबतीत देखील मोठी चर्चा झाली आहे. शेतकरी थोडा चिडला का त्यातनं गिरधर पाटील, असं तुम्हाला म्हणायचं? नाही, तुमच्याबद्दल ठीक आहे, पण ज्यावेळेला दानवेंनी शेतकऱ्यांना साले ही शिवी दिली, मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारलं की तुमचं याच्यावरती, मुख्यमंत्री तोंड फिरवून निघून गेले. गिरधरजी, बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळत नसतात, पण तो प्रश्न उपस्थित केला की लोकांना काय ते कळत असतं. मी विजय जावंद्यांकडे जाऊ इच्छितो. विजय जावंद्या, जाता जाता शेवटी आजच्या या एल्गाराला बुलंद करण्याकरता काय सांगाल शेतकरी नेते म्हणून तमाम शेतकऱ्यांना? काय पुढचं पाऊल असलं पाहिजे? आंदोलन हे कसं आणखी वाढत जाईल आणि कसं तुम्ही सरकारला या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडणार आहात? मला काय वाटतंय, माधव भंडारी जे म्हणतात ना हिंसक, तर हिंसक आंदोलन त्यांना कुचलता येतं, ते दाबता येतं, हे आम्हालाही माहिती आहे. पण जर संख्येनं शेतकरी मोठे आलेत तर कमीत कमी त्यांनी त्याची इज्जत करावी आणि त्याला हिंसक रूप देण्याचा प्रयत्न करू नये, जसा मध्य प्रदेशमध्ये झाला. आणि या आंदोलनाचं यश शेतकऱ्यांच्या सहभागानेच वाढणार आहे. आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये मंदी वाढणार आहे. मी माधव भंडारींना आत्ताच एक सुचवतो की जर तुम्हाला खरंच एवढा शेतकऱ्याचा पुळका आहे तर आत्ता ताबडतोब घोषणा करा खाद्यतेलावर आयात कर लावण्याची, 60% डाळींवर आयात कर लावण्याची पुढच्या हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी, आणि कापसावर आयात कर लावण्याची. साखरेकरता काँग्रेसही स्मार्टली आयात कर लावायचं, साखरेला निर्यातीला स्मार्टली सबसिडी द्यायचं, पण या सगळ्या पिकांची उपेक्षा करायचं. ती उपेक्षा तुम्ही बंद करा ना. हा निरोप द्या शेतकऱ्यांना, शेतकरी तुम्हाला वाहवा म्हणतील. जाता माधव भंडारी खोटं बोलून जावंदिया साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला हिंसाचाराच्या बाबतीत, यश होणार नाही आणि शेतकऱ्यांनी बोलवणार नाही. आंदोलनाच्या मध्ये हिंसाचार कोण करतं हे आपण बघितलं. मध्य प्रदेशमध्ये सुद्धाच्या आंदोलनामधल्या हिंसाचाराचा मुद्दा समोर आलाय, त्याच्यामधलंही सत्य समोर येतंय. काँग्रेसच्या आमदाराने तिथे जाऊन हिंसाचार भडकवला, ह्याचे व्हिडिओ पुढे आले. शेतकऱ्यांनी त्याच्याशी ज्या पद्धतीने संघर्ष चालू केला ते पुढे आलं आणि राहुल गांधी तिथे जाऊन त्यांनी पोलिसांवरती हात उगारला. हिंसाचार कोण कशा पद्धतीने करतंय हे चित्र समोर येतंय. आज सुधीर भाऊंच्या गाडीवरती ज्यांनी खुनी हल्ला केला ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. आम्ही कुठल्या आंदोलनामध्ये या पद्धतीने त्यामुळे जावंद्या आणि दुसरं जावंद्या साहेबांच्या माहितीसाठी सांगतो, कालच आपण जावंद्या साहेब एक सेकंद फक्त ऐकून घ्या, एकच सेकंद ऐकून घ्या. काल आपण अल्पभूधारक शेतकरी आणि कर्जमाफी या विषयामधले काही मुद्दे मांडले. आज माझी मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांकडे मी हा विषय ठेवला कारण माझं सुद्धा मत ह्याच्यामध्ये आहे की नुसत्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करून भागणार नाही. अल्पभूधारकांचा विचार करावाच लागेल कारण त्यांना संरक्षण देणं आवश्यक आहे.
पण अल्पभूधारकांचा विचार करत असताना कोरडवाहू शेतकऱ्याचा विचारही करणं भाग आहे, करावं लागणार आहे. आणि जी समिती मुख्यमंत्री नेमणार आहेत त्या समितीसमोर या सगळे मुद्दे मांडायला आपल्याला संधी आहे. आपल्यामध्ये ज्यांना हे मुद्दे वाटत असतील त्यांनी त्या समितीसमोर मांडले पाहिजेत. तर्कशास्त्र मांडलं पाहिजे, कार्यक्रमाची वेळ संपली आहे, पण विजय जावंदिया जे आपल्याला पाहिजे ते आपण करून घेतलं पाहिजे. जावंदिया, एक मिनिट जाता जाता तुमचा मुद्दा घेऊन मी कार्यक्रम संपवू इच्छितो. विजय जावंदिया, मध्य प्रदेशचं जे म्हणालेत ना, अहो एक मिनिट मध्य प्रदेशचं जे म्हणालेत, अहो मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी असं म्हटलं की हा गोळीबार पोलिसांनी केलाच नाही आणि आज ते ऍक्सेप्ट करतात. किती खोटं बोलायचं हे. पोलिसांनी गोळीबार केलाच नाही म्हणायचं ना, आता आज ऍक्सेप्ट करायचं. असं खोटं बोलणार विजयजी, तिथं जे राजकारण घडलं, आंदोलनामध्ये शहीद झाले त्यांना मनापासून श्रद्धांजली. काँग्रेस हिंसाचार करते तो आपल्याला मान्य आहे. मला एकच सांगावं असं वाटतं, जाता जाता हा एल्गार कसा बुलंद करावा थोडक्यात तुम्ही सांगा, मला कार्यक्रम संपवायचा. विजय जावंदिया, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, आला. अगदी थोडक्यात सांगा आता शेतकऱ्यांना की जे टप्पे ठरलेत त्यानुसार आंदोलन करायचं आणि शांततापूर्ण करायचं का? नाही, जे टप्पे ठरलेत तसं आंदोलन करायचं, ते शांततापूर्ण करायचं. आणि आज मी समन्वय समितीच्या बैठकीत राहू शकलो नाही, पण सगळ्यांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना की जर हे ऐकत नसतील तर नोव्हेंबर महिन्यामध्ये या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर येऊन गांधींच्या मार्गाने सत्याग्रह करून या महाराष्ट्रातले जेल जर भरले तर तो फक्त मुंबईलाच नाही, तो दिल्लीला सुद्धा एक संदेश राहील. आणि दिल्ली राष्ट्रीय स्तरावर हे आंदोलन घेऊन जाण्याचा जो निर्णय आज झालेला आहे त्याला ते पोषक पाऊल ठरेल. त्या दृष्टीने आमच्या सगळ्या नेत्यांची जबाबदारी आहे. आणि पुढच्या या 5 महिन्यामध्ये आम्ही कसं काम करतो, लोकांशी कसं संपर्क करतो, त्यात लोक कसा प्रतिसाद देतात याच्यावरच शेतकऱ्यांचं भविष्य आहे. म्हणजे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकरी बंधूंनो इतकंच आहे की जे टप्पे ठरले त्या टप्प्यानुसार शेतकऱ्यांचं आंदोलन होणार आहे. पण हिंसाचाराच्या बद्दल जावंदिया साहेब हिंसाचाराबद्दलची भूमिका स्पष्ट नाही, त्यांनी स्पष्ट केली नाही. या तरी देखील डॉक्टर अजित नवले जे समन्वयक आहेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली की आमचा हिंसाचाराला या ठिकाणी पाठिंबा नाही. प्रेक्षक हो, संप संपला, एल्गार सुरूच, या विषयावरची ही चर्चा आपण पाहिली. संपाचा पहिला टप्पा संपलाय, आता आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होतोय. आंदोलन शांततेच्या मार्गाने असेल असे किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलं. राज्य सरकारनं 70% मागण्या मान्य केल्या असं असलं तरी ते खरं नाही. शेतकऱ्यांच्या पदरात अजून काहीच पडलेलं नाही. सरकार विरोधात आणखी मोठा सत्याग्रह शेतकऱ्यांना करावा लागेल, त्याशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत असं शेतकरी नेते विजय जावंदिया म्हणाले. मध्य प्रदेशमधल्या मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला, तिथं राहुल गांधी पोहोचले. आम्हाला असलं राजकारण नकोय असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं. जे शेतकरी नेते आंदोलनात येतील त्यांची मदत घ्यायची असं सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. पुणतांब्यानंतर देशात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू झालीत, याकडे शेतकरी नेते गिरीधर पाटील यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सरकार संवेदनशील आहे असं सांगून आतापर्यंत शेतकऱ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन झालं, पण यापुढे हे आंदोलन राजकारण्यांच्या हातात जाणार आहे. सुकाणू समितीच्या बैठकीत आज जी भाषा वापरण्यात आली ती शेतकऱ्यांची भाषा नव्हती, ती भाषा राजकारण्यांची होती अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भांडारींनी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या गाडीची तोडफोड करून खूनी हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. अशी आंदोलनं सुरू होणार आहेत का असा सवालही माधव भांडारींनी केला. प्रेक्षक हो, चर्चेनं आणि वाटाघाटीनं सुटू शकत नाही असा जगात कोणताच प्रश्न नाही. शेतकऱ्यांचा संप देखील चिघळण्याआधी त्यातून तोडगा निघायला हवा. ही जेवढी सरकारची जबाबदारी आहे तेवढीच ती शेतकरी नेत्यांची देखील आहे. मध्य प्रदेशमधल्या मंदसौरमध्ये जे घडलं तसं महाराष्ट्रात अजिबात घडता कामा नये. उभय बाजूंनी त्याकरता प्रामाणिक प्रयत्न व्हावेत आणि शेतकरी हिताचा तोडगा काढावा असं आवाहन आजच्या या कार्यक्रमामध्ये करूया आणि रोखठोकचा समारोप करूयात. आपण सर्व मान्यवर आजच्या रोखठोकमध्ये सहभागी झालात. आपणा सर्वांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा कॉल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.